तुम्ही निघा. अहो मी नाही, मी माझ्या काय आईला सोडून जाणार नाही. तात्या तू बी जा. नाही जा. नाही, अरे जा ना. नाही, मी येतो तू अन्नाच्या गाड्यावर. नाही, जा नाही. तात्या जा बाळा जा ए तात्या जा. काकी जा. येतील गप. चला इथे रंजनाचा फोन नाही आला बरेच दिवसापासून. या हा लवकर. हा जा. चल ग चला. बापू आम्ही जातो पण तुम्ही लवकर या. वहिनी कसा हवा बापूंचा हट्ट. काय नाही भाऊजी, मी समजवते त्यांना. जाऊया आपण शहरात. तुम्ही तयारी करायला घ्या. हा आम्ही तुमच्यावरती कार्यवाही वाटल्यास काही दिवस करत नाही, परंतु काही ना काहीतरी मार्ग काढून कर्ज फेडा आपण. बापू या घरात कधी गणित जुळलंय का? तवा आता जुळेल. बरोबर आहे हो. पहिलं बाळणपण बाहेरच करायचं असतं. या घरात तरी काय ठेवलंय? घरात 2 वेळेचं जेवण मिळत नाही. गाई असून पोरांना दूध नाही माझ्या. मी कधीच काय बोलले नाही. माझ्या इलाजासाठी कधी पैसा बी मागितलं नाही. शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस गेले आता. ये घ्या. तात्या हा, बापू न बघ कुठे आहेत ते. जा हो. बराच वेळ झाला. तू थांब रे, मी बघतो वहिनी, बरं. मी बघतो. अरे देवा, देशाचा विचार करायला मी एवढा मोठा नाही बापू. या वेळेला पेरणीला आपल्याला तब्बल 20,000 रुपये लागले आणि कचरा वेचायची मजुरी ती वेगळीच. आणि पुन्हा फेरपेरणी करायची म्हटलं तर कमीत कमी 20,000 रुपये तरी लागतील. सगळी सोंग करता येतात रे, पण पैशाचं सोंग नाही रे करता येत. पैसे द्यायची अक्कल नाही. या पुढच्या बघतो मी तुम्हाला. तिथे शहरात गेलो तर 2 घास सुखाचे खातील तरी ही पोरं. पैसे हा घे जनार्दनचा पत्ता. मंगलाच्या घरी पण कळव. तिथं तुला मैपाल नावाचे गृहस्थ भेटतील, त्यांना निरोप दे. आता काय करणार, कोणाचाच फोन लागत नाही. कळलं का? हो हो, सावकाश जा. अरे देवा. ते मैपाल मामा ते बघा. नमस्कार. नमस्कार. जनार्दनला ओळखता का? हा ओळखतो ना. काय झालं? त्यांनी एक निरोप द्यायचा आहे. कसला? त्यांचे भाऊ वारले. कोण? बापू राजवाडे. हा चला दरवाजा बंद करून घ्या. घरातल्या बायकांना आतच ठेवा.
जास्त ताप आला औषध तुला. कुठे हो ताप नाही अंग अंग दुखतंय. पण दुखते. हो डॉक्टराकडे जायचं. ऐका ना सकाळपासून मन थाऱ्यावर नाही हो पापणी उडते सारखी. गावाला कसे असतील समजे काय माहिती. आज सकाळपासून लई आठवण येते होता त्याची. बापू कसे असतील काय माहिती. बापू तू जिवंत होता तोपर्यंत मी तुला समजू शकलो नाही रे. बापू तू परत ये रे. बापू नाही दगडूशेठ, मी आता फार लांब रस्त्याला निघून गेलो. आज मी अंतिम यात्रेला निघालोय. राम लक्ष्मणाला सुद्धा टळलं नाही तर मी तर एक साधारण माणूस आहे ना. फक्त एकच आहे की माझ्या जीवनामध्ये मी माझा ध्यास पूर्ण करू शकलो नाही. आता ते माझा मुलगा आणि माझे भाऊ पूर्ण करतील. बघा दादा मदत लागली तर ये म्हणाला होतास ना. हा हा बोललो होतो. जरा बाईकची चावी दे ना. हा ही घे ना. येतो आम्ही. त्र्यंबका शांत हो रे बाबा शांत हो. काय दैना केली दगडूशेठ या देवाने राजवाडे खानदानाची. माझ्या बापूच्या अंतिम संस्काराला लाकडं सुद्धा नाही. पापी, मी पापी. त्र्यंबका शांत हो. मला माफ करा बापू. मी घरात नाही जाणार बापू. सण्याला आणि भूषणला काय उत्तर देऊ मी. दुसऱ्याचे ऐकून किंवा सांगण्यावरून माणूस मोठा होत नाही तर त्याच्या कर्तृत्वावर मोठा होतो, त्याच्या गुणांवर मोठा होतो. मी उगाच विचार केला शहरात येण्याचा. मला वाटलं लगेच पैसे कमवीन आणि मी खेड्यातला म्हणून मी उगाच पाव करून घेतला. पुढच्या वर्षी करतो मी त्याचा शेंडीचा कार्यक्रम. मी असा धुमधडाक्यात करेन ना. बघतच राहा तू. आम्ही
औषध घेऊन येतो. हा बापू. मैपाल भाऊ, राम राम. हो. अरे तू होतास कुठे एवढ्या दिवसापासनं? का, काय झालं? काल तुझ्या गावचा माणूस आला होता. का बरं? अरे ते बापू गेले. हो. हा. बापू. 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 आपण गावी जाऊ, इथं नाही राहायचं. बापू आपल्याला सोडून गेले. बापू, तुम्ही बरोबर बोलला होता. मी चुकलो. जर शेतकरीच नसेल तर हा देश खाणार काय? मी 21व्या शतकातला आदर्श शेतकरी होऊ शकतो. आधुनिक पद्धतीची शेती, अचूक हवामानाचा अंदाज घेऊन सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून उत्तम आदर्श शेतकरी होऊ शकतो. मी पक्यासारखा BA होऊन रिक्षा चालवणार नाही. जण्या काका आणि काकू येतीलच गावाकडे. आता मी बापूंचा ध्यास पूर्ण करणार. त्या दिवसानंतर भूषण गावी आला आणि त्याला घरच्यांनीही जवळ केलं. ते सर्व पाहायला मी तिथं नव्हतो, पण माझा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहील. भूषणने सरकारची मदत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता घरच्यांची प्रगती झाली आणि माझ्या कुटुंबाने खचून न जाता परिस्थितीवर मात करून माझा ध्यास पूर्ण केला.